We will start this session. We will start the session in few minutes. Let everyone join.
Guys, we will start this session. Am I audible? Okay. Uh, Good evening, everyone. Welcome to this session on Git and GitHub. I'm Vaibhavi Belamkar, and here is Piyush Lasne, your host for today's session. We are excited to introduce you Git and GitHub, the very powerful tools that every developer should know. Before we start a session on Git and GitHub, make sure that you have installed Git, VS Code, and a GitHub account. So let's see what is Git. Git is a version control system. So, इमॅजिन करा आपण एक प्रोजेक्ट करतोय किंवा तुम्ही एक प्रोजेक्ट करत आहात, एक ॲप्लिकेशन डेव्हलप करत आहात आणि तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये एक न्यू फीचर ॲड केलात आणि न्यू फीचर ॲड केल्यावरती तुमचं ॲप्लिकेशन सपोज ब्रेक झालं, तर आता तुम्हाला तुमच्या आधीच्या अ, आधी जसं तुमचं प्रोजेक्ट वर्क करत होतं, आधी जसं रन करत होतं, तर तुम्हाला आता तुमचं प्रोजेक्ट तसं हवंय. सो तुम्ही ते युजिंग गिट करू शकता. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या आधीच्या व्हर्जनला स्विच होऊ शकता किंवा तुम्ही जे न्यू चेंजेस केला आहात आणि परत तुम्ही ते चेंजेस रिसेट केलात आणि परत तुम्ही तुमचे न्यू जे चेंजेस जे होते त्याला तुम्ही स्विच होऊ शकता युजिंग गिट. सो व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, तर ते आपला प्रत्येक चेंजेस ट्रॅक करते. आपण कोणते फाईल्स मॉडिफाय केलो, आपण कधी केलो, कुठे केलो आणि काय काय केलो, हे सगळं अ, हे गिट आपलं बघतंय सगळं. सो व्हाय 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 वी यूज गिट? For three reasons. Because it's most popular, because we don't only can do projects, but also most of companies uses they uses git on daily basis. uh, Second one is it's free and open source, because it is freely available and we don't need to pay anything for to use this. Third one is fast and scalable, because no matter how our project scale is, both small and large scale projects can use Git. Let's see what is GitHub. GitHub is a website that allows developers to store and manage their code using Git. So Git is Git provides us three things, that is repository hosting. सो रेपॉझिटरी म्हणजे काय, तर रेपॉझिटरी एक जस्ट फोल्डर आहे. आता तुमचं सपोज एक प्रोजेक्ट आहे, लेट्स से युजर मॅनेजमेंट सिस्टीम. सो युजर मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती एक फोल्डर क्रिएट करणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कोड किंवा तुमचे जे काही फाईल्स आहेत ते त्यामध्ये सगळं स्टोअर करणार. सो ते फोल्डर म्हणजे काय झालं, तुमचं प्रोजेक्ट. आणि जेव्हा आपण ते प्रोजेक्ट गिटहब वरती अपलोड करतो त्याला आपण रेपॉझिटरी म्हणतो. सो इट इज नथिंग बट रेपॉझिटरी होस्टिंग. नेक्स्ट वन इज कोलॅबरेशन टूल्स. आता आपल्याला व्हेरियस प्रोजेक्ट्समध्ये कोलॅबरेट करता येतं. कोलॅबरेट म्हणजे काय, तर कोलॅबरेट म्हणजे काय, आता एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट वरती मल्टिपल पीपल काम करू शकतात, कोलॅबरेट करू शकतात, ते त्यांचं वर्क कोलॅबरेट करू शकतात. आता जसं की ॲमेझॉन असेल, तर ॲमेझॉनचं जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मल्टिपल कोलॅबरेटर्स असतात आणि ते त्यांचं जे काही वर्क आहे ते गिटहब वरती कमिट करत असतात. ते झालं कोलॅबरेशन. सो गिटहब प्रोव्हाइड्स अस कोलॅबरेशन टूल्स. नेक्स्ट वन इज ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन. ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन मीन्स, आता लाईक सपोज ॲमेझॉनचंच बघा, ॲमेझॉनमध्ये मला आता एक चॅटबोट ॲड करायचंय, न्यू फीचर. सो ते मी ॲड करू शकते का, तर येस, आपण ॲड करू शकतो. कसं, तर ॲमेझॉन नावाचा फोल्डर, ॲमेझॉन नावाची रेपॉझिटरी ही गिटहब वरती असते, तिथून ते आपण
त्याला आपण पुल रिक्वेस्ट सेंड करायचं. म्हणजे आधी ते फोर्क करून घ्यायचं. हे आपण पुढचं सेशन म्हणजे हे आपण पुढे बघणारच आहोत की ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन कसं करायचं वगैरे वगैरे. सो आता सपोज तुम्ही अमेझॉनचं जे काही फोल्डर आहे ते गिटहब वरून घेतलात तुमच्या डेस्कटॉपमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही चॅटबोट म्हणजे तुमचं जे काही न्यू फीचर आहे तुम्हाला ऍड करायचं आहे ते तुम्ही ऍड केलं आणि ऍड केल्यावरती तुम्हाला ते अमेझॉन वरती अमेझॉनवर म्हणजे तुम्ही अमेझॉनला रिक्वेस्ट सेंड करणार अमेझॉनच्या प्रोजेक्टला की असं असं माझं न्यू फीचर आहे ते तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऍड करू शकता. सो याला आपण पुल रिक्वेस्ट म्हणतो. अमेझॉनला तुम्ही तुमचं ते पुल रिक्वेस्ट सेंड करणार आणि अमेझॉन काय करणार की तुम्ही जे काही फीचर ऍड केलेलं आहे ते टेस्ट करणार आणि त्यांना जर बरोबर वाटलं ठीक आहे बाबा हे सगळं बरोबर आहे तर त्यांनी ते आपलं पुल रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून घेणार. सो आपलं हे झालं अमेझॉन प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रीब्युशन. हे झालं ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन. यालाच आपण ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. सो नेक्स्ट पार्ट will be covered by Piyush. Thank you, Vaibhavi. So before starting with working, first we will learn some basic Linux commands. These are all the basic Linux commands we will learn. We will directly jump to VS Code. For that, first we create a folder. I will give it a name as Git course. Open this folder in VS Code and open terminal. So we just created a Git course folder by using File Explorer. Now we will learn how to create a folder using terminal. For that, there is a command mkdir, means make directory. Directory is same as folder. Make directory, and then in quotes we can give a name like new folder. Okay, you can see here the folder is opened. Now if we want to work in that folder, we have to open the folder. Normally we just click or double click on the folder to open it, but to open it in terminal we have to use a command like change directory, means using cd change directory and then folder name, new folder. Okay, you can see here now we are in the folder. If you want to go back to the git course folder, you can use command cd space dot dot, means change directory and go back. So now you are again in the git course folder. If you want to delete this new folder, you can use command rm, means remove then again new folder, means name of that folder. Okay, the folder is removed from here, means it's deleted. Like folder, you also can create a file. For that, there is a command touch. Touch creates a file, and then file dot. I will create a text file. So file dot txt. You can see here the file dot txt is created. If I write something in this file, this is git session, and save the file by Control S. Then we can see the contents of that file using command cat and then file.txt, means file name. Here you can see the contents of that folder. If you want to list all the files in that folder, you can use command ls. Here is only one file, that is file.txt, and it's shown here. If you have multiple files, it shows here. And if you want to see the hidden files in that folder, you can use command ls hyphen a. Hyphen means dash a. But this command don't work in PowerShell. So here we got an error. For that, we already installed Git. From here, you can open Git bash. After opening it again, you can try that command ls-a. Okay, now you can see the hidden folders as well. So to clear the terminal, you can use command clear, just clear. It clears the
terminal. Okay, now we have seen all these basic Linux commands. We will learn the Git workflow. There are main two things: local and remote. Local means your system, your computer. The working directory means the folder in which your project is and you are working on. Then the staging area. By the command git add, we add the files, means the changes or features, you can say, in the staging area. And then by staging area we can commit that changes, so that changes will upload into local repo. And after that you can publish that local repo, local repo to everyone, with everyone. That means you can make it a remote repo by pushing that repository on a remote server. That's center to our store all our projects. So next, working with Git locally. So these are the commands to work with Git. So again, we will jump to VS Code. The first thing we have to do is initialize the repository. That the command is git init. You can see initialized a empty Git repository in this folder. Now the command git status. This command we will use frequently for checking the status of our project. Okay, it shows there is an untracked file. Here also you can see U means untracked. So git wants to track the changes in this file. So we have to first add this file to staging area. For adding this file to staging area, we use the command git add and then file.txt means file name. Enter. Okay, now again I will check the status, git status. Okay, it says changes to be committed, means we added the file into staging area, but now we want to commit these changes. For that, for committing, first I will clear. Okay, for committing there is a command git commit -m. -m means message. Message, I can give message like file.txt is added. Enter. Okay, we have a error. What's the error? Git is saying who you are. ठीक आहे, तर त्याला सांगूया आपण कोण आहेत ते. तर त्यासाठी अजून एकदा क्लिअर करू. git config --- global. परत परत प्रत्येक रिपोजिटरीसाठी करावं लागू नये, त्यासाठी आपण ग्लोबल असं कमांड लिहिले. त्यानंतर आपले युजर नेम, आपण कोण आहेत ते सांगूया त्याला. युजर डॉट नेम स्पेस डबल कोट मध्ये मी माझं नाव देतो. तुम्ही जेव्हा गिटअपची रिपोजिटरी तयार करताना जे युजर नेम दिला असेल ते युजर नेम इथं द्या. ओके, तुम्ही चेक करू पण शकता. गिट कॉन्फिग --- global and then --- list. ओके, तर इथे दाखवत आहे युजर नेम आपलं पियुष लसने आहे. नाउ फॉर टाइम फॉर युजर ईमेल, git config global user dot email डबल कोट्स. ओके, तर आता आपण कमिट करायला ट्राय करूया. git commit -m and message file.txt is added. ओके, तर कमिट झालेला आहे. आणि अजून एक आपण थोडासा चेंज करूया त्यामध्ये फाईलमध्ये. दिस मिस्टेक. ओके, मिस्टेकली मी एक काहीतरी चेंज केलाय आणि तो चेंज ऍड सुद्धा केलाय. गिट ऍड, आणि जर तुम्हाला सगळे चेंज एक साथ ऍड करायचे असतील, ऍड ऑल चेंजेस, तर तुम्ही गिट ऍड फुल स्टॉप गिट ऍड डॉट करू शकता. सो युअर ऑल चेंजेस विल बी ऍडेड. नाउ यू कॅन चेक द स्टेटस. गिट स्टेटस. Okay, this is added and it says modified file.txt, but this is a mistake, so we have to reset the mistake. Git reset
and then file.txt, the file name. Enter. Now again, it is came back from staging area. I will clear it. Git status. Okay, it says modified untracked file. Then, but there is a mistake still here. So if we want to recover this mistake, we use git restore file.txt. Okay, the mistake is gone. Now we have seen all these commands. Next, this we done this all things on locally, means on our system only. To publish these changes, we have to connect with GitHub. So I hope you all have created the GitHub account. So to connect the local repository to GitHub, we will do some things. First, I will. Okay, this is my GitHub account. Here, first we will make a new repository. Click on new. I will give it name as Git course and just create. Okay. Now the repository is created on remote. Now copy this URL. Click on HTTPS. Here you will get a URL. Copy this URL. I have copied this URL. Now come to VS Code. Clear. And then just type command git remote, means we are adding this file to remote, not this file, but we are connecting our local repository to GitHub. Git remote add, then origin, means we want to push all our changes to this origin. We are giving a origin, and then URL. Enter. Okay, now it's added. Now you have to create a branch, first branch. On that branch only you will push all your files, I mean projects. Then git branch -m and main. By default, as Vaibhav said, it's main. Okay, now we will push these changes. Git push -u and origin, means push the changes on origin. And what's name of origin? It's main. Enter. Okay, now it's pushed. You can check here. Oh, it's not showing anything, so you can refresh. Okay, here you got the file.txt. Open that file. You can see here, this is git session, which I have typed here. Okay, so you have connected the file to GitHub. Okay, we have pushed. Now it's time for history and changes. दॅट्स मेन, तेच मेन काम आहे गिटचं, की आपण त्यातून कुठले चेंजेस वगैरे निसटत नाहीत. आपण जुन्या वर्जन पण जाऊ शकतो. तर बघूया आपली पहिली कमांड गिट लॉग. गिट लॉग काय करताय, तर तुम्ही आतापर्यंत केवढे कमिट केलेत ते सगळे दाखवत. तर सध्या आपण फक्त एकच कमिट केलं. हा हॅश कोड असतो त्याचा. आय विल क्लिअर फर्स्ट git log. Till now we have done only one commit, and this is the hash code of that commit. We can check the difference using git diff command. Means if we done some changes, like this is my second change. Save it. Now it's modified. Git diff and then the file name file.txt. Okay, now it's showing we entered here the cursor on here on this line we entered, so it takes it as a new line only, and it says it's this line is deleted, this new line is added, and this is also new line added. So it shows us what's the changes you have made in your project. Then the reset command, if you add this change, git add and also commit
the change, git hyphen m double quote, the second change. Okay, now I will check the how many commits I done. Okay, there are 2 commits, but if I want to go back to my previous version, as Vaibhav said, if you change some feature on your project, but there is a bug in your project, so you have to go on your previous version of your project. For that, this is your previous version of project, so copy this hash code. I copied this hash code. Clear. Now I will command git reset and then paste that hash code and enter. Okay, now it's again saying modified. I'll restore the changes. Git restore file.txt. Okay, you can see the previous version of our file, and now it's with you, so you can work with this project and there is no bug in your project anymore. So this is from my side. The next part will be covered by Vaibhav again. Okay. Now working with branches. So what are branches? Branches are the pointers to the specific commit. सो आपण या इमेज मध्ये बघू शकतो, इथं डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. हे सगळे जे काही सर्कल मधले जे आहेत ते सगळे कमिट्स आहेत. सो हे C0, C1 दीज आर कमिट्स आयडी. प्रत्येक कमिटला एक आयडी भेटते. सो हे कमिट्स आहेत आणि हे त्यांच्या आयडी नुसार ते दाखवलेले आहेत. ब्रांचेस काय आहेत तर ब्रांचेस पॉइंटर्स आहेत. एका स्पेसिफिक कमिटला पॉइंट करतात ते पॉइंटर्स, सो त्यांना ब्रांचेस म्हणतात. आता आपण C++ मध्ये शिकलेलोच आहोत की पॉइंटर्स काय आहेत. त्याच्यामध्ये एक दिस पॉइंटर असते जे की करंट कमिटला पॉइंट करते, सॉरी करंट ऑब्जेक्टला पॉइंट करते. सो इथं पण एक हेड पॉइंटर असतो जे की करंट कमिटला पॉइंट केलेला असतो, हेड पॉइंटर. सो आता हे जे राईट साइडचं जे ब्रांच आहे ते मेन ब्रांच आहे. जे पिंक कलर मध्ये दाखवलेलं आहे ते मेन ब्रांच आहे आणि जे ऑरेंज कलर मध्ये इथं आहे ते फीचर ब्रांच आहे. आणि फीचर ब्रांच मेन ब्रांचला मर्ज केलेलं आहे. सो मेन ब्रांच काय तर मेन ब्रांच त्याच्या ब्रांचला एका कमिटला त्याच्या ब्रांचवरच्या एका कमिटला पॉइंट करत आहे आणि फीचर ब्रांच त्याच्या ब्रांचवरच्या एका कमिटला पॉइंट करत आहेत. सो let's open learn git branch. Branching. Open the site learn git branching. From this site you will learn the branching concept in detail. I will show you. सो आता इथे राईट साइडला पण तुम्ही बघू शकता, इथे मेन ब्रांच आहे आणि हे जे स्टार आहे ते हेड पॉइंटर आहे जे की या कमिटला पॉइंट करत आहे. सो आय विल कमिट समथिंग. हे बघा इथे एक न्यू कमिट क्रिएट झालेलं आहे, ऍड झालेलं आहे आणि मेन ब्रांच वरती ते कमिट ऍड झालेलं आहे आणि हेड पॉइंटर त्या कमिटला पॉइंट करतोय. Okay, so why do we need branches? यूज ऑफ ब्रांचेस काय आहेत तर आपण ब्रांचेस का क्रिएट करतो. आता सपोज मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक एक्झाम्पल दिलं होतं की अमेझॉनची जी काही साईट आहे त्याच्यावर एका कोलॅबोरेटरला एक चॅटबोट नावाचा फीचर ऍड करायचा आहे सपोज. सो तो चॅटबोट नावाचा फीचर ऍड करत असताना त्याला माहित नाही की ते कितपत म्हणजे त्याच्यामध्ये बग्स येणार आहेत, त्याला काही माहित नाही. सो त्याचे जे काही चेंजेस आहेत ते फायनल नसणार आहेत. सो चॅटबोट ऍड करताना
एक्झिस्टिंग प्रोजेक्टला काही अफेक्ट होऊ नये त्यासाठी आपण ब्रांच यूज करतो. आता आता तो सपोज जो कोलॅबोरेटर आहे तो चॅटबॉट ऍड करत आहे, तर आता आपली अमेझॉन साईट क्रॅश झाली तर काय होणार, सगळे युजर्स कंप्लेंट करतील. सो एक्झिस्टिंग प्रोजेक्टला अफेक्ट होणार ते. सो तसं होऊ नये म्हणून आपण प्रत्येक न्यू फीचर ऍड करताना आपण कंपल्सरी ब्रांच क्रिएट करायची. आता हे मास्टर ब्रांच आहे. इनिशियली मेन ब्रांचला मास्टर ब्रांच म्हणत होते, आता मास्टर ब्रांच जाऊन त्याला आपण मेन ब्रांच म्हणतो. सो मेन ब्रांच इट्स अ डिफॉल्ट ब्रांच. whatever we whatever we make changes on main branch, it will affect on the whole project. ओके, सो आता हे मेन ब्रांच आहे. या ब्रांच वरती इथे एक ब्रांच क्रिएट केलेली आहे. सो हे ग्रीन कलरचं मेन ब्रांच आहे आणि ब्ल्यू कलरचं एक न्यू ब्रांच क्रिएट केलेलं आहे. सपोज यू आर ऍडिंग वन फीचर, त्यासाठी तुम्ही हे ब्रांच क्रिएट केलेलं आहे. आता तुम्ही ब्रांच क्रिएट केल्यावर तुम्ही तुमचे फीचर्स ऍड केलात, इथं कमिट वगैरे केलात आणि आता तुम्हाला त्याला मर्ज करायचंय. सो तुम्ही मर्ज पण करू शकता. मर्ज केल्यावर काय होईल, हे जे फीचर आहे, हे जे न्यू ब्रांच क्रिएट केलेलं आहे त्यावरचे जे काही चेंजेस आहेत ते सगळे या मेन ब्रांच वरती येतील आणि आपण मल्टिपल ब्रांचेस क्रिएट करू शकतो आणि मल्टिपल ब्रांचेस सायमल्टेनियसली वर्क पण होतात. इथे आपण बघू शकतो, इथे एक ब्रांच क्रिएट केलेला आहे, इथं त्यावर चेंजेस होत आहेत. परत इथं पण आहे, इथं पण एक्झाम वर्क करायला आहे, त्यावर पण कमिट वगैरे आहेत. सो आय होप की ब्रांचेसचं यूज काय तुम्हाला कळलं असेल. So how can we create or switch branches? For that we have one command, git branch name. I will execute on this site. Git branch name, let's say feature. ओके, सो तुम्ही इथं बघू शकता की मी एक फीचर नावाचा ब्रांच क्रिएट केलाय, पण सध्या जो हेड पॉइंटर आहे तो मेनलाच पॉइंट करतोय. आता मला फीचर वरती कमिट करायचंय. सो मी काय करणार, गिट चेकआउट ब्रांच नेम. गिट चेकआउट ब्रांच नेम काय, फीचर. सो तुम्ही तर बघू शकता की स्टार जो आहे तो फीचर वर आलेला आहे, म्हणजे आपला हेड पॉइंटर फीचर वर आलेला आहे. आता आपण जे काही कमिट करू ते सगळं फीचर वरती ऍड होणार. बघा इथे फीचर वरती ऍड झालेलं आहे. आता समजा मला परत मेन ब्रांच वरती जायचंय. सो गिट चेकआउट मेन वरती आपला हेड पॉइंटर गेलाय. परत कमिट्स तुम्ही तर बघू शकता, सायमल्टेनियसली आपण 2 ब्रांच वरती वर्क करू शकतो. आता सपोज तुम्हाला फीचर ब्रांच मेन ब्रांच मध्ये ऍड करायचंय. सो त्याला आपण गिट ब्रांच मर्जिंग असं म्हणतो. ब्रांच मर्ज करण्यासाठी आधी त्या ब्रांच वरती जावं लागतं आणि देर इज वन कमांड, गिट मर्ज. सो लेट्स एक्झिक्यूट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कोणता ब्रांच मर्ज करायचंय त्या ब्रांच वरती आपला हेड पॉइंटर मूव्ह करावा लागेल. गिट चेकआउट फीचर, देन गिट मर्ज मेन. सो हे बघा, हे जे आहे ते आता मेनला मर्ज झालेलं आहे. सो याला म्हणतात गिट मर्जिंग. आता मी तुम्हाला डायरेक्ट इथं गिथहबच्या रेपोवरती करून दाखवते. हे माझं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट गिथहबचं. सो लेट्स क्रिएट वन रेपो. लेट्स से गिट कोर्स.
add a readme file and create repo. Copy this URL. Open command prompt. सो आपण हे गिटहबचे जे काही कमांड्स आहेत ते कमांड प्रॉम्प्ट, टर्मिनल और गिट बॅश तिन्हीवरती रन करू शकतो. I'm going to just clone this repo in my PC. Git course. Open it in VS Code. Let's add some file, info.txt. इथं मेन लिहिलेलं आहे, सो आपण सध्या तरी मेन ब्रांच वरती आहोत. आधी ऍड करूयात. आधी सध्या पुश करू आणि मग ब्रांच क्रिएट करूया. सो गिट ऍड डॉटने काय होतं, सगळे फाईल्स ऍड होतात आपण जे काही चेंज केलं ते. जर तुम्ही इथं info.txt लिहिला तर फक्त ती पर्टिक्युलर फाईलच ऍड होते स्टॅजिंग एरियामध्ये. सो आता मी डॉट यूज करते सध्या. गिट commit info.txt added git push okay. Here you can see info.txt is added. Let's create new branch. For that we have command git branch. Let's say Vaibhavi. Okay. Git checkout. आता इथं मेनच लिहिलेलं आहे, आपण सध्या मेन ब्रांच वरती आहोत. आता मला वैभवी ब्रांच वरती जायचंय, सो त्यासाठी गिट चेकआउट वैभवी, स्विच टू वैभवी. आपण जे काही कमिट करू, चेंजेस करू ते आता वैभवी ब्रांच वरती होतील. सो गिट इथे ऍड करू feature.txt. git commit, sorry, git add git commit feature.txt added. आता कमिट केलंय, आता पुश करूया. सो पुश करण्यासाठी वी हॅव वन कमांड git push origin branch name. So after executing this command, the changes we have done that will commit added on Vaibhavi branch. Okay. सो आता आपल्याला ते दिसणार नाही, इथं दोन ब्रांचेस आहेत, वैभवी आणि मेन.
आता जे वैभवी ब्रांच वरती आहे ते आपल्याला मेन ब्रांच वरती आणायचं. सो त्यासाठी गेट ओरिजिन git merge git merge main ऍड करायचं. हा एक मिनिट. ओके. सो येस, हे या कमांडने आपण आधी आपण काय केलो, आधी मी फीचर डॉट टीएक्सटी ऍड केले आणि आधी आपण मेन ब्रांच वरती जायचो आणि मेन ब्रांच वरती गेल्यावर git push -u origin main या कमांडने आपण आपले जे काही चेंजेस आहेत ते पुश करायचे. सो फीचर डॉट टीएक्सटी इथे ऍड झालेलं आहे मेन ब्रांच मध्ये. हे झालं गिट मर्जिंग, ब्रांच मर्जिंग करून आपण पुश केलो. सो कोलॅबरेटिंग ऑन गिटहब. First point is working with existing project. I will just search here React. Okay, so I will just open this React project of Facebook organization. Here you can see we are viewing the uh, repo of under the Facebook organization. सो आता सपोज हे जे रिएक्ट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मला कॉन्ट्रीब्यूट करायचंय, मला काहीतरी फीचर्स ऍड करायचे. सो मी हे कसं ऍड करू शकते, तर मला इथे डायरेक्टली ऍड करता येणार नाही बिकॉज मला या प्रोजेक्टचा ऍक्सेस नाहीये. सो प्रत्येक रेपोला काहीतरी सेक्युरिटी आहे. वी कॅनॉट डायरेक्टली add our changes to any public repo on the GitHub. सो आता मला या रिएक्ट प्रोजेक्ट मध्ये काहीतरी चेंजेस ऍड करायचे. त्यासाठी फोर्किंग नावाचा कन्सेप्ट आहे.
फोर्किंग नावाचा कन्सेप्ट आहे. सो आता मला हे रिॲक्ट फोल्डर मी काय करणार, मला रिॲक्टमध्ये चेंजेस करायचे आहेत, तर रिॲक्टमधले रिॲक्टला मी माझ्या पर्सनल अकाउंटवरती आणणार. तर कसं आणणार, इथे फोर्क वर क्लिक करणार आणि रेपॉझिटरी नेम रिॲक्ट आहे तसं ठेवायचं, क्रिएट फोर्क. सो मी फोर्क केलेला आहे हा प्रोजेक्ट. इथं माझ्या नाव प्रोफाईलच्या अंडर हे प्रोजेक्ट आलेलं आहे, फोर्क फ्रॉम रिॲक्ट फेसबुक. आता माझ्या या पर्सनल अकाउंटवरती आपलं हे रिॲक्टचं प्रोजेक्ट आलेलं आहे. सो मी रिॲक्ट या प्रोजेक्टवरती आता चेंजेस करू शकते. हे माझं पर्सनल अकाउंट आहे. चेंजेस कसं करणार, तर परत इथून क्लोन करणार आणि मग चेंजेस करणार. आता चेंजेस केल्यावरती मला माझं जे काही फीचर आहे ते रिॲक्ट प्रोजेक्टने ऍक्सेप्ट करावं, ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करून घ्यावं. यासाठी मला त्यांना पुल रिक्वेस्ट सेंड करावी लागेल. ओके, सो माझं एक दुसरं अकाउंट आहे गिटहब वरती, त्यावरून मी तुम्हाला प्रोजेक्ट फोर्क करून त्यावर पुल रिक्वेस्ट कसं सेंड करायचं ते दाखवते. इथं न्यू रेपो क्रिएट करूया, UMS प्रोजेक्ट. Okay, this is my another account. On this personal account, I will just search my name. सपोज हे एक प्रोजेक्ट आहे आणि मी हे ओपन केलेलं आहे. आता मला हे फोर्क करावे लागेल. सो हे जे प्रोजेक्ट आहे ते माझ्या पर्सनल अकाउंट वरती फोर्क झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकते. आधी तरी क्लोन करू. VS कोड मध्ये ओपन करूया. Let's add some new feature. Let's add more features. Here I am adding some more features. Okay, so मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक चेंजेस नाही, प्रत्येक फीचर्स ऍड करताना आपल्याला ब्रांच क्रिएट करावी लागते. सो लेट्स क्रिएट वन न्यू ब्रांच नेम दिस git checkout and I will add this git commit more features added. आता कमिट झाल्यावरती मी पुश करेन. सो git push -u. सो आधी आपण वैभवी ब्रांच वरतीच पुश करूया. ओके,
सो इथं मी न्यू ब्रांच क्रिएट केले, माझंही पर्सनल अकाउंट आहे. न्यू ब्रांच क्रिएट केले आणि त्याच्यावरती चेंजेस केले आणि त्याच्यावरती म्हणजे फाईल ऍड केले. इथं मला डायरेक्टली ऑटोमॅटिकली एक हे ओपन झालेलं आहे, कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट. सो आता मला हे जे काही चेंजेस आहेत ते माझ्या हे हे जे अनदर अकाउंट आहे त्याच्यावरती मर्ज करायचे, ऍड करायचे. सो मी पुल रिक्वेस्ट सेंड करणार, ह्याच्यावर क्लिक करणार. पुल रिक्वेस्ट सेंड करण्याआधी मला रिमोट ओरिजिन ऍड करावं लागेल. सो हे हे जे आहे ना, गिट रिमोट ऍड ओरिजिन, मी तुम्हाला आधी दाखवते. गिट रिमोट ओके. सो हे माझ्या या git.git नावाचं फोल्डर असतं, इथे हिडन असतं ते. त्याच्यामध्ये माझं ओरिजिन हे जे आहे हे माझं पर्सनल अकाउंट आहे, त्याच्यावरून मी फोर्क केलेलं आहे. सो ते झालं माझं ओरिजिन URL. आता मला आधी पुल रिक्वेस्ट सेंड करण्याआधी अपस्ट्रीम मध्ये एक ओरिजिन ऍड करावं लागेल, एक URL ऍड करावं लागेल. सो ते याचं URL असणार आहे, या अनदर प्रोजेक्टचं याचं URL ऍड करावं लागणार आहे आणि मगच मी पुल रिक्वेस्ट सेंड करू शकते. त्याचं कमांड आहे git remote add upstream then URL, एंटर. तुम्ही परत git remote -v करून बघू शकता. हे जे अपस्ट्रीम आहे जिथून मी प्रोजेक्ट फोर्क केलेला आहे ते झालं अपस्ट्रीम URL, आणि जिथं मी फोर्क केलेलं आहे ज्या अकाउंट मध्ये म्हणजे माझं पर्सनल अकाउंट ते झालं ओरिजिन URL. आता मी परत पुश करणार. ओके, आणि आता मी ऍड करणार, म्हणजे मी पुल रिक्वेस्ट शेअर करणार, पुल रिक्वेस्ट सेंड करणार. आता पुल रिक्वेस्ट सेंड झालेली आहे. मी माझ्या या अकाउंट वरती पुल रिक्वेस्ट टॅब मध्ये चेक करणार. मोर फीचर्स ऍडेड हे आहे न्यू पुल रिक्वेस्ट. सो हे कन्व्हर्सेशन मध्ये मी त्याच्याशी चॅट करू शकते, त्या ज्याने कोणी ते सेंड केलेलं आहे पुल रिक्वेस्ट, म्हणजे इथं कमेंट ऍड करून, आणि जे काही चेंजेस असतील ते चेंज करू शकते. आणि इथं मर्ज पुल रिक्वेस्ट आहे, त्याने आपण पुल रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू शकतो. इथे टॅब आहे फाईल्स चेंज्ड. सो मी कोणती फाईल चेंज केलेली आहे ते पण इथे दिसतं, काय चेंज केलंय ते दिसतं, किती कमिट्स आहेत. सो I will merge this pull request, confirm merge. सो इथं मोर फीचर्स दिसत आहे. आपण हे सक्सेसफुली मर्ज केलेलं आहे. ओके, सो आपण असंच गिटहब वरती कोलॅबरेट करू शकतो ओपन सोर्स प्रोजेक्ट मध्ये. आधी काय करायचं की त्या प्रोजेक्टचं फोर्क करून घ्यायचं, मग त्याला क्लोन करायचं, आणि मग अपस्ट्रीम URL ऍड करायचं, पुल रिक्वेस्ट सेंड करायचं, पुश करायचं, दॅट्स इट. If you have any queries, you can ask. Please ask your queries.